कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शनिवारी 22 नोव्हेंबरला टीईटीचा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई केली होती। कोल्हापूर पोलिसांनी 4 वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून छापा टाकून 18 जणांना अटक केली आहे। यातील मुख्य संशयित महेश गायकवाड याचं थेट उत्तर भारतापर्यंत कनेक्शन असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। त्यादृष्टीनं अधिक तपास सुरू असून पोलिसांची पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली। ते 22 तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 23 तारीखला टीईटीचा एक्झाम होता। त्यासाठी कुठला तरी ग्रुप वेगळे कॅन्डिडेट्सला एक जागा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार। म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार अशी एक माहिती होती। त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने LCBची टीम आणि वेगवेगळ्या टीम तयार करून 4 टीम तयार करून आम्ही वेगवेगळ्या ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आत्तापर्यंत जे आहे 18 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। काल माननीय कोर्टामध्ये सगळ्यांना हाजीर केलेलं आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण PCR आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे, तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे। या प्रकरणात काही शिक्षकांचाही समावेश असून या रॅकेटच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल देखील झाली आहे। त्यामुळे यामध्ये आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे।